नाचे दुपारचं वाजलं 3:30 वाजला आल्या. तर आता झोपणशा उठल्या आणि आता व्हिडिओ आपला चालू केलेला. सकाळची मी थोडाफार कंटाळा आला तर मला जाम व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळं. तर आता बरं संध्याकाळच्या हल्दीला जायचा. बरं आज व्हिडिओ झालाच पाहिजे, आता बरं मजा येणार नाही. हल्दीला गेल्यावर कशा आपल्याला बाई आपली हालत बोलल्यावर मजाच नाही. या साईडला आपला बंटी पण आलेला. मग दाखवता येईल लवकर लवकर येतं काहीतरी बोलतो वाटतं कोणची तरी. संध्याकाळचे जायचं आपल्या सगळ्यांना हल्दीला. जास्ती लांब नाही, आपला नेकणीपाडा आहे ना, नेकणीपाड्यावर मामाशी हल्द तिथं आपल्याला हल्दीला जायचं. मी आहो, किशोरी आहे, बाबू आहे, आई आहे, आपला बंटी आहे, सगळीजणं असणारच. बरं तुम्ही पण चला बरं आमच्यासोबत. त्यासाठी मस्त व्हिडिओ पण बरं चालू केलेला आहे. तर आता मस्त चहा पिता पहिले नाही सॉरी चहा ठेवले, चहा पियाला जाता आणि मला हे दुकानावर जायला निघता. या साईडला आपला बंटी शर्ट राहिलेला मस्त गरमागरम बोलता येईल, गरमागरम थोडी आहे, गाडी बसलेला. चला पोचलो किचनमध्ये. तर पासारा बघा रास म्हणले बाबा, या चांगली मोठी भेटली कर बाबा बाबो. चला चहा ठेव मस्त गरमागरम. चला मस्त गरमागरम चहा घेतलेला, मस्त मारी बिस्किटात तर पिऊन जाऊन लगेच दुकानावर जायला निघू. बसू द्या रे बाबा बसू द्या. गरम चहा पिऊन झालेला तर दुकानावर जायला निघतात. जायचे पहिले मला दिसलेला आपला चाफ्याचा झाड. जर आपल्याला बाया आल्या तर पहिला मान आपले चाफ्याचा असतं. तर तोच चाफा आपली तर वापस फुललेला. अवघी म्हणजे मला आता मी 28 वर्षापासून मी बघतो त्याला. झाड जशाच तसा उभा आणि याला दरवर्षी फुला येत असतात. पाला तर काहीच नाही पण फुला नक्की येत असतात, म्हणजे आपला चाफा. तर आपल्या कसं आपल्या अंगणात देव येतात आपल्या लोकांची, ते बरेच जणांना खोटं वाटतं असं वाटतं. मग काही उलटी सुलटी कमेंट करत असतात. त्यामुळं जे आपले पियाच्या अंगाने यायचे मी ते व्हिडिओ काढायचं बंद केलं. कम केलं म्हणजे 30-35 सेकंदाचा भाग टाकतो आणि तो मग टाकायचं सोडून देतो. का ते उलटे सुलटे कमेंट येत असतात, खोट्या नाटक करता नसा तसा. त्यामुळं मी टाकायचं ते बंद केलेलं आहे. बायांचा चाफा बघा कसा फुललेला. याला बघा तो बोलतो ना आपली पाला दिसतं की याला काहीच पाला नाही बघा. तो अख्खा पाला काहीच ना, अवघे 10 ते 12 पानं आहेत फक्त तवरीच. त्याला बघा चाफा आलेला. चाफा म्हणजे 1 2 3 कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी चाफा आलेला. वापस कल्या पण आलेल्या ते बघा. कल्या प्रत्यक्ष कुठे गेल्या या बघा या कल्या. चला असं आपण जायला नको. वाजलं 9:30 वाजलेला. तर आता आम्ही हल्दीमाई जायला निघतात. दुकानावर गेलो, काही व्हिडिओ करला नाही, कंटाळा आला म्हणून. बरं आता बरं डायरेक्ट हल्दीमाई जाऊ. तर बरं हल्दीचा बरं व्हिडिओ दाखवीन बरं तुम्हाला. चला आता जायला निघता. मी आहो, किशोरी आहे, आपला सगळ्यांचा आवडता क्रियान संते रेडी आहे. त्याला थेट झोपणशा उठवले आम्ही. झोपणशाच उठून त्याची तयारी केली आणि असंच चालवले. चला जायला निघू. चला हल्दीमध्ये पोहोचलेला मस्त आतमध्ये एंट्री मारून. लाईन लावून आपला नंबर राहिलेला आहे. पहिले बरं टाटा जाऊ 3 पुढं बरं लगेच जावाला निघू. लाईनचा जाम म्हणजे जाम मोठी लाईन. लागला नंबर लागला जवळपास. चला या जाम जोराची भूक लागली. बराच टाईम वाट बघली आम्ही जेवणासाठी. या बरं पहिले जेवून जाऊ गरमागरम. चला चला चला. चला या लवकर जेवायला. मस्त यायला डाळ मोठी मटण मस्त हल्दी भाजी
हीच मजा असते जेवणाची. दाल मुंडी आणि मटण जी चव ही अशी दुसरे कुठे भेटत नाही. फक्त आणि फक्त आपले कल्याणमध्ये भेटते. या लवकर लवकर जेवायला या सगळे. इकडे बसले आपली किशोरी, या साईडला बसले आई आणि बाबू. त्याला पण जरा भरवाचा जेवायला नको. झालं, चला इकडे बघा. सुंदर असं डेकोरेशन केलेला. वरती लाइटिंग, समोर स्टेज आहे, ऑर्केस्ट्रा. या साईडला चालले मस्त फोटोशूट. हां तुला पण द्यायचं हे त्याला आता दिसला किंवा माहिती. हां बरोबर, वरती लाईटी आहेत ना म्हणून तर असा वरती बघतो. हा करतो आहे का बा. जा 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 जा. ती पण मम्मा दिसते तुझी. जा. तर 5 मिनिटासाठी जरा विश्रांती घेतलेली आहे. चालू केला तुम्हाला नक्की दाखवता मी. सगळी नाचताना बाबू आला आमचा. बाबू आला त्याला सोड पप्पाकडे जायचं. चंदनी पाटावरी बैसाला महेश नवरा. आता मसू बघून असायला यायचं. येऊन धानी निघाल्या करवल्या गोपाण्याला. आशा घेऊन नानी निघाल्या करवल्या गोपाण्याला.
वाजलेलं आहेत. या चला एंट्री मारू आतमध्ये. आस्ती 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 पोचलो घरा. रच्च वाजलं 11:45 वाजलेल्या आहेत. तर आता घरा आल्या मस्त झोपता आहोत. सकाळची उठून बरीच कामं आज. मोठ्या आईला दवाखान्यात घेऊन जायची आहे, छोटीला घेऊन जायची आहे, दोघींना एकसाथ न्यायची आहे आणि दोघींना एकदम लांब लांब ठिकाणी न्यायची. एकीला न्यायची कल्याणला, आता एकीला भाऊ कुठं न्यायची आहे. मोठ्या आईचा स्कॅन करायचा, त्याच्यामुळं तिला न्यायची. सकाळचे 8:30 वाजता आपल्याला निघायचा. तर आता घरा आल्या तर सगळी कामं करून झालेली आहेत. मस्त हल्दीमध्ये सगळी एन्जॉय करून आलेली आहेत. आपला बाबा तर तुम्हाला माहिती आहे बाबा, ते आता काही टेन्शन नाही बाई. एकदा सोरला का तो नाचाला लगेच तयार होऊन जातं. पुरा टेज वजत होता नाचाला वरपर्यंत. त्याला भीती वाटते ना बाबा, कसा कोणता धक्का बिक्का लागला तर मागाम पडेल म्हणून. तर आता घरा आल्या. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री. नाचे माझ्या